न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महिंद्रा प्रकल्प नाशिक मधून बाहेर जाणार ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे। तसे काहीच होणार नसल्याचे आनंद महिंद्रा यांनी स्वतः जाहीर केले असून नाशिकमध्ये औद्योगिक विस्तारासाठी महिंद्रा कंपनीला मागेल तेथे फास्ट ट्रॅक वर जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आले होते। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे। गुजरातला गेला म्हणून शोध कोणी लावला कुठच्यातरी एका आर्टिकलवरून आमच्या विरोधकांनी ते ताब्यामध्ये घेतली बातमी सगळीकडे मीडियाला दिली। परंतु आपलं सगळ्यांचं जे दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचं इतिहासात पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्राला ही बातमी खोटी आहे असं स्टॉक एक्सचेंजला सांगावं लागलं। पत्र देखील माझ्याकडे आहे। त्याच्यामुळं आणि अजून एक बातमी बघितली की महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प बाहेर गेला म्हणून नाशिकचे सगळे उद्योजक नाराज झालेले आहेत आणि ते आता मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना भेटणार अशी बातमी आहे। म्हणून त्यांना मी योगायोगानं नाशिकमध्ये येत होतो म्हणून गेले साहेबांना म्हटलं की आपण सगळ्यांनी भेटूया। पहिली गोष्ट 2,500 कोटीचं जे एक्सपान्शन त्यांनी ठरवलेलं आहे नाशिकमध्ये ते महिंद्रा अँड महिंद्रा एक्सपान्शन करत आहे। मी स्वतः 1 महिन्यापूर्वी आनंदजीला जाऊन भेटलो। नाशिकमध्ये अजून इंडस्ट्री एक्सपान्शन करावी अशा पद्धतीने त्यांना मी विनंती केलेली आहे। त्या चर्चेमध्ये देखील त्यांनी मला असं कुठेही सांगितलं नाही की मी नाशिकमधनं इकडे जातो तिकडे जातो। ही दादांत खोटी बातमी आहे आणि हेच सांगण्यासाठी आज मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काय आपल्या आता एक्सपान्शन MIDCमध्ये होतं आहे त्या ठिकाणी देखील इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 8-15 दिवसामध्ये जे काही प्रोजेक्ट्स येणार आहेत त्या प्रोजेक्टला आम्ही नाशिकमधल्या देखील काही जागा दाखवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नाशिकला इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न चालू आहे। अजून एक बैठक पाहिजे आपण मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र बसून पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ। पण जसं लोकसभेला काही मंडळी फेक नरेटिव्हला बळी पडली तसं उद्योग विभागाबद्दलच्या फेक नरेटिव्हला आपण बळी पडू नये ही विनंती करायला उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। असं कुठेही झालेलं नाही। स्वतः महिंद्राने ते पत्र दिलेलं आहे आणि महिंद्रानं स्पष्ट असं सांगितलं जर पत्र तुम्ही वाचाल तर ह्याच्यामध्ये काही खरं नाही, ही खोटी बातमी आहे आणि ही खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय अशा पद्धतीचा स्पष्ट खुलासा महिंद्राकडून झालेला आहे। आणि जास्त ज्या इंडस्ट्री आपल्याकडे आणायच्या आहेत त्यासाठी स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातनं लवकरात लवकर आपल्याकडे मोठी इंडस्ट्री आणण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढाच विश्वास मी आपल्याला देतो। आज शॉर्ट नोटीस